महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण। महाराष्ट्र राज्याच्या 66व्या स्थापना दिनानिमित्त कोल्हापूर येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ मोठ्या उत्साहात आणि दिमाखामध्ये पार पडला। या सोहळ्यात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या शुभ हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला। शुद्ध सोन्या चांदीच्या आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी कोल्हापूरकरांचे विश्वसनीय ठिकाण अनघा ज्वेल्स। हॉलमार्क दागिन्यांच्या आणि IGI सर्टिफाईड डायमंडच्या दर्जेदार मनमोहक डिझाईन्सची भव्य रेंज उपलब्ध। अनघा ज्वेल्स, राजारामपुरी 10वी गल्ली, मेन रोड, कोल्हापूर। या प्रसंगी खासदार शाहू छत्रपती महाराज, आमदार शिवाजी पाटील, महापौर रूपाराणी निकम, जैन अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी वंदे मातरम राष्ट्रगीतानंतर पोलीस वाद्यवृंद पथकाने महाराष्ट्र राज्यगीताची धून सादर केली। पोलीस संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला। या सोहळ्यात विविध विभागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या। आज 1 मे महाराष्ट्र दिन, 1 मे कामगार दिन। महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आज तमाम कोल्हापूरवासियांना आपण सगळेजण शुभेच्छा देऊया। आजच्या या शासकीय झेंडावंदनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व लोकप्रतिनिधी, सर्व मान्यवर, या शहरातील आणि जिल्ह्यातील अशा पद्धतीचे सन्माननीय नागरिक आणि त्याचबरोबर सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाच्या निमित्तानं कोल्हापूरच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या एकूणच प्रगतीबरोबर कोल्हापूरला सुद्धा महाराष्ट्रात सर्वात प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी सुद्धा चा संकल्प आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सर्वांनी केला।